पक्षाघाताचा झटका आल्यानंतर अनेकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण होतं, परंतु या आजारावर वेळेवर उपचार आणि फिजिओथेरपी करणं गरजेचं असतं। याचं उत्तम उदाहरण ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयात दिसून आलं। चेहऱ्याचा पक्षाघाताने त्रस्त असलेल्या 5 रुग्णांवर जिल्हा रुग्णालयात फिजिओथेरपी आणि चांगले उपचार मिळाल्यामुळे हे रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत। बेल्स पल्सी हा चेहऱ्याच्या एका बाजूला होणारा तात्पुरता पक्षाघात आहे। यामध्ये चेहऱ्याच्या स्नायूंवर परिणाम होतो, त्यामुळे डोळा पूर्णपणे बंद होत नाही, तोंड एका बाजूला झुकतं, हसताना अडचण येते आणि चव बदलते। हा आजार मुख्यतः फेशियल नर्वमध्ये सूज आल्यामुळे होतो। सध्या चेहऱ्याचा पक्षाघात झालेले अनेक रुग्ण बघायला मिळतात। पक्षाघात झाल्यानंतर पुढे आपलं कसं होणार ही चिंता रुग्णांना सतावते, परंतु अशा रुग्णांना योग्य उपचार फिजिओथेरपी देऊन पूर्णपणे बरं करण्याचं काम सिव्हिल रुग्णालय करत आहे, अशी माहिती डॉक्टर धीरज महागडे त्याचप्रमाणे फिजिओथेरपिस्ट डॉक्टर ज्ञानेश्वर सलगर यांनी दिली। सांगितलं की बऱ्याच अंशी याला बरेच दिवस लागतात, 1 महिना ते 6 महिने पण लागू शकतात किंवा जास्त काळही लागू शकतो। परंतु तुम्ही जर कधी आपल्याकडे फिजिओथेरपी डिपार्टमेंट, आपल्याकडे ते मल्टिपल नर्व स्टिम्युलेशन मशीन्स वगैरे आहेत, बाकीचे काही मसलचे एक्सरसाइजचे मशीन्स आहेत आपल्याकडे, अतिशय चांगला फिजिओथेरपी डिपार्टमेंट आहे। तर इकडे आल्यामुळे आपण त्यांना ते एक्सरसाइज, ते नर्व स्टिम्युलेशन आणि बाकीच्या गोष्टी जे करतो त्यामुळे सोनिक वेव्हज वगैरे असतील किंवा बाकीच्या गोष्टी ज्या काही आपल्याला करता येतील ते आपण खूप चांगल्या पद्धतीने करतो। पेशंटला घरी व्यायाम काय करायचं नाही याच्याबद्दल ट्रेनिंग देतो, त्याच्यामुळे हे लोक फास्ट रिकवर होत आहेत। माझं तेच म्हणणं आहे की तुम्ही डॉक्टरला दाखवून याच्यावर फिजिओथेरपी हा अतिशय सुंदर उपाय आहे की ज्याच्याकडून तुम्ही लवकर याच्यातनं बाहेर पडू शकता। ठाणे शहरातील भवानी ज्वेलर्सची प्रति ग्रॅम केवळ 250 रुपयांची घडणावळ सोने, चांदी, हिरे आणि प्लॅटिनमच्या आधुनिक आणि पारंपरिक दागिन्यांचं विश्वासार्ह दालन भवानी ज्वेलर्स, आईस फॅक्टरी, तलावपाळी, स्टेशन रोड, ठाणे आणि कल्याण लाल चौक येथेही भवानी ज्वेलर्स।